आज आपण पाहणार आहोत क्लास 7th मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1 इंग्लिश मीडियमसाठी. चॅप्टर नेम आहे इंटिग्रल्स. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. -8 + 4 इन ब्रॅकेट दिले. ब्रॅकेटमधील 4 प्लस आणि बाहेरील प्लसचा प्लस होणार आहे. -8 + 4 मोठ्या संख्येचा सिम्बॉल लागेल आणि मायनस होईल. 8 हे त्याचं आन्सर आहे, 4 हे त्याचं आन्सर आहे. -7 + -9 म्हणजे दोन्हींची ॲडिशन करायची आहे. दोन्ही संख्येला मायनस सिम्बॉल आहे म्हणजे ॲडिशन होईल 16. सिम्बॉल मोठ्या संख्येचं लागेल म्हणजे आपण जेव्हा ॲडिशन करतो दोन संख्येची किंवा ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा त्या दोन संख्येला कुठलं सिम्बॉल आहे ते आणि बाहेरील सिम्बॉल, तर आपलं जे आन्सर येतं त्याला मोठ्या संख्येचं सिम्बॉल आपण लावतो. समोर पाहू शकता तुम्ही -8 आणि बाहेर पण मायनस आहे. मायनस प्लस झालं म्हणजे -12 + 8 त्यांची ॲडिशन मायनस झालं -4 हे त्याचा आन्सर येणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण एक्झरसाइज आपल्या इथे पाहायला मिळणार आहे. क्लास 7 स्टँडर्डची प्रॅक्टिस सेट 1 टू ऑल सब्जेक्ट ऑल चॅप्टर्स. तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा एक्झरसाइज सोडवताना मदत होणार आहे. आपल्या फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण हा चॅनल पाहत आहात, तर यासाठी थँक्यू, धन्यवाद. सबस्ट्रॅक्शन द फॉलोइंग सेकंड क्वेश्चन्स आहे. -3 फ्रॉम द +5. +5 मधून आपल्याला -3 हे मायनस करायचे असल्यामुळे मध्ये मायनसचं सिम्बॉल आहे, परंतु ब्रॅकेटच्या आतमध्ये पण मायनस आहे. दोन्ही मायनसचं प्लस होईल म्हणजे 5 + 3 8 होणार आहे म्हणजे 8 हे त्यांचं आन्सर ते. -8 फ्रॉम द -5 -5 -8 मायनस प्लस होणार आहे. रूल्स ऑफ द बॉडमास रूलसुद्धा याच्यामध्ये आपण ॲप्लिकेबल करतो. तर यासाठी तुम्हाला जर हे जे चिन्ह आहेत प्लस आणि मायनस यांचे रूल्ससाठी आपण एक नवीन व्हिडिओ मी बनवेल. त्यामध्ये अतिशय डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगेल की दोन चिन्हांचे जर मायनस असेल आणि दोन सिम्बॉलचे जर प्लस असेल तर आपल्या त्या संख्येचं काय होईल, प्लस होईल की मायनस होईल, हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये पुढचा व्हिडिओ सांगेल म्हणजे तुम्हाला इंटिग्रल्स समजेल. अतिशय सोपं अशी एक्झरसाइज आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट्स करा आणि चॅनलला भरपूर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये.